60 वर्ष सेवेची सृजननेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची प्रावीण्याची 60 वर्ष कर्माची कर्तव्याची अभिमानाची मिळून करूया साजरी ही 60वी वारी एकमुखी ललकारी आरोग्य नगरी. ही 60 वर्ष सेवेची सृजननेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची प्रावीण्याची 60 वर्ष कर्माची कर्तव्याची अभिमानाची मिळून करूया साजरी ही 60वी वारी एकमुखी ललकारी आरोग्य नगरी. आरोग्य नगरी आली आहे. आरोग्य नगरी आली आहे. लतिका ही 60 वर्ष सेवेची सृजननेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची प्रावीण्याची 60 वर्ष कर्माची कर्तव्याची अभिमानाची मिळून करूया साजरी ही 60वी वारी एकमुखी ललकारी आरोग्य नगरी. आरोग्य नगरी आली आहे. Good evening, everyone. We shall start this event with our national anthem, so I request everyone to please stand up in honor.
A warm evening to all the dignitaries, students, and my sincere audience. I, Sumit Chavan. And I, Labiba Khan, welcome you all to this grand health fest. It's a pleasure to stand before you and take you through this delightful evening. All the previous days were filled with extensive knowledge, efficacious personalities, and electric performances of our talented students. Today's evening also brings to us some exceptional personalities who will be enlightening us with their knowledge. Also, we would be having some really interesting performance ahead. In this world of processed food available at every other shop, homemade food is often overlooked. That invites many gut problems and health issues. So now, our official radio partner of Arogya Nagri is 95 My FM, and I request RJ Amrut to kindly come up on the stage for the health pledge Har Ghar Healthy under Azadi Ka Amrit Mahotsav G20 India, Ministry of Culture, Government of India, and Health and Family Welfare, Ministry, Government of India. थँक यू. गुड इव्हनिंग ऑल. नमस्कार. माझं नाव RJ अमृत, सोलापूरचं एकमेव लोकल लाईव्ह रेडिओ स्टेशन 95 माय FM कडून. आणि आम्हाला अभिमान वाटतो की या आरोग्य नगरीचे भारतात पहिल्यांदा होणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आम्ही ऑफिशियल रेडिओ पार्टनर आहोत. तर सध्या G20 भारत प्रसारण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांच्या वतीने प्रत्येक घर हेल्दी राहावं यासाठी सबंध भारतभरामध्ये हा उपक्रम सुरू आहे, ज्याचा एक भाग म्हणून हेल्थ प्लेज आता आपण घेणार आहोत. तर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि सर्वांना मी कृपया जागेवर उभं राहून ही प्लेज घेण्यासाठी विनंती करतो. थँक्यू. मी म्हणेन आणि माझ्या मागे तुम्हाला प्लेज म्हणायची अगदी छोटीशीच आहे. आज़ादी का अमृत महोत्सव में मिनिस्ट्री ऑफ कल्चर और माय FM रेडियो के साथ हर घर हेल्दी कार्यक्रम के तहत हम सोलापुरवासी ये प्रतिज्ञा करते हैं कि हम अपना और अपनों की हेल्थ का बेहतर तरीके से ख्याल रखेंगे और ज़्यादा से ज़्यादा लोगों को हेल्दी रहने के लिए लगातार प्रेरित करेंगे. जय हिंद. थँक्यू सो मच. मी सगळ्यांना कृपया बसण्याची विनंती करतो आणि संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभारी आहे. थँक्यू. Thank you very much, sir. Now our colleagues today attempt to convey you the importance of healthy gut practice through their short skit. So I request all of you to sit back and enjoy. Good evening, everyone. तो हम लोग हेल्दी गट प्रैक्टिस के ऊपर एक छोटा सा प्ले करने वाले हैं. इसमें हम एक सुधा नाम की लड़की की स्टोरी सुनाने वाले हैं, दिखाने वाले हैं बेसिकली, जो बहुत ही पढ़ाकू है और पढ़ाई के सामने वो ना खाने को ध्यान देती है ना अपने सोने को ध्यान देती है. खाना पीना ये सब उसके लिए सेकेंडरी है, पहले वो अपनी पढ़ाई करती है. पर इससे उसके हेल्थ पे जो इफ़ेक्ट होता है उसे वो इग्नोर नहीं कर सकती. तो हम अपनी हेल्थ अवेयरनेस, मतलब अपनी हेल्थ को कैसे मैनेज करें, इसके लिए ये प्ले दिखा रहे हैं. सो फर्स्ट सीन में हम सुधा को देख रहे हैं जो अपने एग्ज़ाम की प्रिपरेशन कर रही है.
अरे यार, कैसे होगा? कल एग्ज़ाम है, अभी तक कुछ नहीं हुआ। इससे अच्छा तो वो लैंग्वेज का था, एक्टिविटी शीट पैटर्न से हो जाता था। यह मैथ्स कब ख़त्म होगा? इतने फॉर्मूले हैं। सुधा बेटे, सुधा सो जा बेटे। अब रात भर सही से सोई रहेगी तो परीक्षा में अच्छे से लिख पाएगी। तो वैसे भी तेरी पढ़ाई पूरी हो गई होगी ना। चल सो जा। दादी, पढ़ाई हो गई ऐसे कैसे कह सकते हैं? कितना करूं? अभी तो पूरी बुक पढ़नी है, फॉर्मूले रटने हैं। अरे पढ़ाई कितना भी कर ले, पढ़ाई कभी खत्म होती है क्या? मैं वैसे भी मेरी गुड़िया कितनी होशियार है। वैसे भी मेरी बिटिया कितनी होशियार है। समंदर में से एक बाल्टी पानी कम हो जाए, समंदर में से एक बाल्टी पानी निकाल दे तो पानी कम होता है क्या? ऐसे भी तू पास हो ही जाएगी ना। दादी, आपका समय अलग था, पर अब आपका टाइम अलग है। इस टेस्ट में रहने के लिए पढ़ाई करना ज़रूरी है। सिर्फ पास होना काफ़ी नहीं, बल्कि अच्छे मार्क्स से पास होना भी बहुत ज़रूरी है। अरे तू 35 लाया 95, अगली क्लास में तो चली जाएगी ना। दादी, आप सो जाओ, मुझे पढ़ने दो। चल ठीक है, मैं जल्दी सोने, अपना ध्यान रखना, जल्दी सो जाना, ठीक है? दादी, आप सो जाओ, मैं पढ़ती हूँ। अब सुधा रात भर पढ़ाई करती है और 4 बजे सोती है। सुबह जब जागती है तो पता चलता है कि एग्ज़ाम का टाइम हो गया है। जल्दी जल्दी उठ के रेडी होके एग्ज़ाम के लिए चली जाती है। अरे यार, सिर्फ 1 घंटा बचा है। हॉल टिकट कहाँ है? नोटबुक? सुधा बिना किसी को बताए ही एग्ज़ाम के लिए चली जाती है। अब उसे देखने उसके रूम में उसकी दादी आती है और रूम में उसे ना पाकर परेशान हो जाती है। तो एक जैसे नॉर्मल सास बहू को डांटती है, अपनी बहू पे अपना गुस्सा निकाल देती है दादी। सुधा चली गई, बिना बताए चली गई। बहू! जी माँ जी, क्या हुआ? क्या हुआ मतलब? बेटी पर ध्यान है कि नहीं तेरा? माँ जी, कुछ गलत हुआ? कुछ क्या हुआ मतलब? बेटी कब सोई, कब उठी, खाई या नहीं, इसका कुछ आता पता है या नहीं? माँ जी, वो कल रात को इनको बहुत लेट हुआ था, उनका ओवर टाइम था ऑफिस में। फिर वो लेट आए, लेट खाना खाए, मुझे भी सब लेट हो गया। हे भगवान, समय का कुछ हिसाब किताब है या नहीं तेरे पास? पति बेटे को छोड़, कम से कम अपना तो ध्यान रखा कर। समय पर खाने पीने का खाने का। तू अगर मजबूत रहेगी तभी तो सब सही रहेगा ना घर पे। जी माँ जी, सही बात है, ध्यान रखूंगी मैं अपना। हाँ, ये मेरा तजुर्बा है। कब छोटी सी चीज़ बड़ी बीमारी में बदल जाती है, ये हम अच्छे से जानते हैं। अच्छे से खाना पीना खाया कर। देख अभी सुधा आती होगी, उसको खाना परोस, और पता नहीं कल रात कब सोई होगी, अच्छे से सोई भी या नहीं। जी माँ जी, मैं उसे देखती हूँ, उसको खाना परोसती हूँ। आप हाँ। चलो आराम करो। रात भर ना सोने की वजह से सुधा की तबीयत तो ख़राब हो ही जाती है, पर ऊपर से उसका एग्ज़ाम भी ख़राब हो जाता है। तो एग्ज़ाम से आने के बाद वो जैसे तैसे पासिंग स्कोर जोड़ने की कोशिश कर रही होती है अपना पेपर चेक करते हुए। सिर्फ तो उसकी एक ऑल टाइम चिल फ्रेंड आती है, उसे बोलती है चल पार्टी करते हैं। ट्रिंग ट्रिंग। हाँ, कौन? अरे राजू बेटा, रानी बेटा, आजा। आंटी, सुधा है क्या घर पे? है ना, आराम करिए, उसे थोड़ा उसकी तबीयत खराब है। ठीक है आंटी, मैं उसको मिलके आती हूँ।
अरे सुधा, क्या कर रही है तू? मत पूछ यार, इतना खराब एग्जाम दूसरा नहीं गया। रात भर पढ़ के भी कोई फायदा नहीं, अब सिर्फ पास होंगी। अरे अब टेंशन लेके क्या होगा, एग्जाम खत्म टेंशन खत्म। चल अब हम पार्टी करते हैं। नहीं बाबा नहीं, मुझसे नहीं होगा। क्यों रे, क्या हुआ? अरे एग्जाम से ही थोड़ी प्रॉब्लम शुरू है, अभी तो थोड़ा ज़्यादा लग रहा है। एग्जैक्टली हो क्या रहा है तुझे? एसिडिटी जैसा लग रहा है, अनईजी सा फील हो रहा है। ओ अच्छा, तो ठीक है, तू आराम ही कर, अच्छे से अपना ख्याल रख। मैं अब आती हूँ, थोड़ा बहुत ऑर्डर कर लूँगी, बाकी तू अपना ध्यान रख, ठीक है? मिलते हैं आगे। ओके, हाँ, बाय बाय। चलो यार, अब क्या ऑर्डर किया जाए, क्या किया जाए? हाँ, मार्गारेटा पिज़्ज़ा। हाँ अच्छा है, ये ऑर्डर प्लेस्ड। ओके, अच्छा है यार। हर एक के माँ बाप ऐसे ही रोज़ घर के बाहर जाने चाहिए और अपने बच्चों को पॉकेट मनी देनी चाहिए, फिर हर बच्चे की मज़े ही मज़े है। चलो, घर जाने तक तो ऑर्डर भी आ जाएगा। तो अब है इस प्ले का सबसे इम्पॉर्टेंट पार्ट। इसमें है कैसे हमारी आरोग्य नगरी घर घर में पहुंची है और कैसे लोग इसके थ्रू इंस्पायर हो रहे हैं अपनी हेल्थ को मेंटेन करने के लिए। अरे सुनती हो? जी आई। जी क्या है, क्या ये हुआ? देखो, ये अखबार वाले क्या छाप रहे हैं। क्या है जी? अरे अपने देश में 15 साल से कम उम्र के बच्चे हद से ज़्यादा वजन के हैं, और सिर्फ बच्चे ही नहीं, घरेलू औरतें भी मोटापे का शिकार हो रही हैं। आप कहना क्या चाहते हो? अरे तुम तो बुरा मान गई, उस हिसाब से मेरा कहना नहीं था। लेकिन जो छोटे बच्चे और जो महिलाएं हैं वो अपने काम के अलावा सेहत पे ध्यान ही नहीं देते, और इस वजह से मोटापा एक समस्या बन चुका है। पर मोटापे को समस्या कैसे कह सकते हैं? हम तो खुश होते हैं भाई, अपने बच्चे का वजन बढ़ गया तो वो सुधर रहा है। अरे बात ये नहीं है कि वजन बढ़ने से कोई सुधरा है या बिगड़ा है। ये डॉक्टर लोग कहते हैं कि वजन बढ़ना तो अच्छी बात है, लेकिन वो अच्छे आहार से बढ़ना चाहिए, यानी कि प्रोटीन से, जैसे कि अपने दालें, दूध, पनीर, मक्खन, इन सब से, या फिर अगर मांसाहारी हो तो मांसाहार से, ना कि बाहर का खा के। अच्छा, मतलब घर का खाना ही ना? तो हर घर में तो अच्छा खाना पकता है, हर औरत, घरेलू औरत घर का ही खाना खाती है, तो वो मोटापे का शिकार कैसे बनेगी? अरे बात सिर्फ खाने की होती तो फिर बात ही अलग थी। अच्छा, फिर आप कसरत के बारे में बोल रहे हैं? हाँ कसरत, मैं तुम्हें कहता नहीं हूँ कसरत करने के लिए, लेकिन तुम करती ही नहीं हो। कसरत करने से खाया हुआ शरीर को लगता है और कोई रोग भी नहीं होता। आपकी बात बराबर है, पर आप थोड़ी मेरे को सब कामों में मदद करते, एक काम नहीं करते आप घर का, और मैं ही सारे काम करती हूँ। मुझे कहाँ वक्त मिलेगा कसरत करने? मेरी छोड़ो, वो सुधा, उसके पास वक्त है तो दिन भर पढ़ाई में, खेलने नहीं जाती, दिन भर एक एक मार्क के लिए पढ़ाई करती रहती है। उसको कौन समझाए? और वैसे भी अपनी सुधा को क्या ज़रूरत है कसरत की? वो थोड़ी मोटी है, कोई टेंशन नहीं है। बात टेंशन की नहीं है और ना ही मोटापे की। ये पेपर वाला डॉक्टर कह रहा है कि मोटापा कोई समस्या नहीं है, लेकिन ये बहुत सारी बड़ी समस्याओं के लिए न्योता है, जैसे कि बीपी, हृदय रोग, डायबिटीज़, जोड़ों का दर्द। ये सब खान पान, एक्सरसाइज यानी कि पेट से संबंधित है। तो हम पहले के ज़माने में हमारे संत भी कह के गए हैं कि दिमाग का और पेट का सीधा संबंध होता है, तो उसमें कुछ ऊपर नीचे होने से सब कुछ बिगड़ जाता है। एकदम सही बात, एकदम सही बात। अरे माँ, हाँ, मैं भी 2-3 दिन पहले बहू को यही समझा रही थी, घरेलू औरत अपना ध्यान नहीं रखेगी तो घर कैसे चलेगा। जी माँ, ये मेरी अम्मा जी कहा करती थी। जी माँ जी, मैं अब समझ गई, मैं अपने पे ध्यान दूंगी, अपनी कसरत का, सोने का थोड़ा मतलब अच्छे से ध्यान रखूंगी। पर इस सुधा को कौन समझाए? आज के बच्चे हमारी बात ही नहीं सुनते। और
थोड़ा कुछ बोलो चिढ़ जाती है। क्या करे माँ जी इसका? इसके लिए एक तरकीब है मेरे पास। और वो क्या है माँ जी? कभी तो ढंग से पेपर पढ़ लिया कर। मतलब? देख। अच्छा समझ गया, आरोग्य नगरी। हाँ, आरोग्य नगरी। अच्छा। हाँ, आरोग्य नगरी। ये सोलापुर के मेडिकल कॉलेज के छात्रों ने कार्यक्रम आयोजित किया है। सुधा और उसकी दोस्त रानी को भेज दो आरोग्य नगरी। मेडिकल के छात्रों से मिलेंगे तो 4 अच्छी बातें सीखेंगे और अपने सेहत पे ध्यान देंगे। जी माँ जी, मैं अभी रानी की मम्मी को फ़ोन लगाती हूँ और उनसे पूछती हूँ, और हम भी जाएंगे साथ में, चलेगा ना? हाँ हाँ ठीक है ना। चलिए। ये हुई ना बात। चलो। अब सब लोग मिलके सुधा, रानी और उनकी फैमिली को लेके आरोग्य नगरी घूमने जाते हैं। Attention please. नमस्ते। नमस्ते। हाँ लाइए। सृजनेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची रजिस्टर कर देता हूँ। हेलो हेलो। थैंक यू जी। आओ आओ माँ। आ जाओ। जय श्री कृष्णा। जय श्री कृष्णा जी। मैं रोहित तापड़िया आरोग्य नगरी में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। धन्यवाद जी। चलिए आरोग्य नगरी देखते हैं। जी चलिए। ये ग्लो गार्डन है। ये ऑर्गन एग्जीबिशन है। पर्दे के पीछे शॉर्ट फिल्म लगी हुई है, आप उसे भी देख सकते हो। जी धन्यवाद। पूरी आरोग्य नगरी में देख के और मेगा इन्फ्लेटेबल ऑर्गन्स देख के सुधा और रानी तुम लोग सोचने घूम लग के आओ। जाते हैं। मैं और उसे माँ जी देख के देखते सुधा हैं। डिप्रेशन में चली जाती है। अरे रानी, यह क्या देखा रे? हाँ ना, वो एसिडिटी की वजह से स्टमक का स्पेसिमेन कैसे हो गया था ना? हाँ अल्सर था वो। और वो नली देखी क्या? कौन सी नली? अरे वो बड़ी खून की नली। अरे ऑर्टा कहते हैं उसे। हाँ एओर्टा, कितना फूला हुआ था ना। हाँ, और उसमें खड्डे भी बने थे, और वहाँ पे लिखा भी था कि अगर खाने में वो चीज़, मेयोनेज़, उन जैसे चीज़ें आए तो ये सब होता है। यानी कि तुझे होगा। हाँ, तू ऐसा बोल रही है तो तूने वो गॉल ब्लैडर का मॉडल नहीं क्या देखा? उसमें एसिडिटी की वजह से पत्थर बने थे, वो तो तुझे होगा। तू तो बोल ही मत। वो हड्डियों का मॉडल नहीं देखा क्या? कौन सी हड्डियाँ? कौन सी हड्डियाँ? अरे वो साफ लिखा था, अगर कैल्शियम या विटामिन डी खाने में नहीं लेंगे तो हमारी हड्डियां मुड़ जाएंगी रिकेट्स में, और हड्डियों में छेद पड़ जाएंगे और वह कभी भी टूट सकती है। तू कहना क्या चाहती है? अरे तेरे घर वाले तो बाहर रहते हैं, इस बहाने हमेशा तू घर से बहाना खाती है। कभी दूध भी पिया है तूने? तू मुझे बोल रही है? तू तो घर का बना हुआ भी घर पे रहते हुए भी तू नहीं खाती, तो तू तो ज्यादा बीमार पड़ेगी। नहीं, ज्यादा बीमार तो तू पड़ेगी। नहीं, तू पड़ेगी।
तू पढ़ेगी, तू पढ़ेगी, तू पढ़ेगी। इनकी बहस में एक मेडिको एंटर कर जाती है और फिर इन्हें हेल्दी कट प्रैक्टिसेस के बारे में समझाती क्या है। बहस कर रहे हो? ये ऑर्गन एग्जीबिशन क्या हमने डिप्रेशन के लिए लगाया है? अरे तुम्हारे जैसे बच्चे जो इस देश का फ्यूचर है, उनमें हेल्थ रिलेटेड अवेयरनेस फैलाना उसका एम है। अब मुझे बताओ, तुमने ऑर्गन एग्जीबिशन देखा? हाँ देखा। तो उसमें नॉर्मल और डिजीज वाले ऑर्गन देखे? हाँ देखे। तो उससे क्या सीखा? मतलब हमने ये देखा कि नॉर्मली हमारे ऑर्गन्स हेल्दी होते हैं, पर कुछ गलत चीज़ें करने से हम उन्हें तकलीफ देते हैं। एग्जैक्टली देखो कैसे होता है कि हमारी यह बॉडी एनर्जी से चलती है और उसे एनर्जी खाना देता है, जिसे हम पहले से भगवान मानते आ रहे हैं। पर यह भगवान हमें किस स्वरूप में आशीर्वाद देंगे यह हमारे ऊपर है, क्योंकि हम क्या खाते हैं, क्या पीते हैं, उसके बाद क्या करते हैं, पानी कितना पीते हैं, एक्सरसाइज करते हैं या नहीं, उसके अलावा क्या सोचते हैं, लोगों से कैसे बर्ताव करते हैं, इसका यह सारी चीज़ें मायने रखती है। और इसीलिए हमारे बुजुर्ग कहते हैं कि हमारा शरीर पेट से चलता है। हाँ, मेरी दादी भी यही कहती है। बराबर है ना? तो यही है कि अपना खान पान, सोच विचार, बर्ताव, कसरत, इसका अपने पाचन पर और अल्टीमेटली शरीर पर गहरा इफेक्ट पड़ता है। और यह सारे एस्पेक्ट से बैलेंस लाइफस्टाइल ही हमारी डॉक्टरी भाषा में हेल्दी गट प्रैक्टिस कहलाती है। तो यही है कि अपने गट को यानी पेट को स्वस्थ रखना यानी हेल्दी रखना ज़रूरी है। इसलिए हमारी रूटीन हैबिट्स और खाने की हैबिट्स, जैसे उसका वक्त और उसका ताज़ेपना संभाल कर खाए तो अपने बॉडी को वो ज़्यादा हेल्प करेगी। हाँ, हमें खाने के नाम पे कुछ भी नहीं खाना चाहिए, हमें पौष्टिक ही खाना चाहिए और अपने बॉडी को हेल्दी बनाना चाहिए। एकदम सही बात। मतलब स्वस्थ रहने के लिए सिर्फ अच्छा खाना ही ज़रूरी नहीं है, उसके साथ कसरत करना, एक्सरसाइज करना वो भी ज़रूरी है। और आप अगर एक्सरसाइज करते हो तो आपका खाया हुआ खाना उससे आपको सही मायने में एनर्जी मिलती है और इससे आप फिज़िकली और मेंटली फिट रहते हो। जो इंसान फिजिकली फिट और मेंटली फिट रहता है वही अच्छे से अपना काम और व्यापार संभालता है, इससे सामाजिक तंदुरुस्ती आती है। और इसी तरह से सभी तरह से फिट इंसान ही हेल्दी लाइफ जी सकता है, यानी कि हेल्दी लाइफ जीने के लिए हेल्दी गट प्रैक्टिस कंपलसरी है। और इसी हेल्दी गट प्रैक्टिस से हम अपने भारत को एक सुदृढ़ और कामयाब देश बना सकते हैं। चीज़ें छोटी होती है लेकिन आसमान छू लेती है। हेल्दी गट प्रैक्टिस इज़ वन ऑफ द essential things for human beings, and successful human beings are the only media for strong and successful nation, and we feel that health is not wealth but it is beyond that. Thank you. So here we conclude our healthy gut practices. Now I request Padma Shri Dr. Tajarao Lahane sir, Dr. Santosh Kulkarni sir, Dr. Chandubai Deria sir, Shri Abhay Diwanji sir, Honorable Dean Dr. S.B. Deshmukh sir, Deputy Dean Dr. Ritvik Jaikar sir to have their presence on the dais. I request Dr. Handalmat sir to also have their presence on dais. Now it's time we acknowledge the gracious presence of our dignitaries. I request our Honorable Dean Dr. S.B. Deshmukh sir to felicitate our Honorable Chief Guest Padma Shri Dr. Tajarao Lahane sir, Dean Emeritus Grants Medical College and JJ Hospital Mumbai, and a very renowned ophthalmologist, by presenting Tulsi as a token of gratitude and respect. Thank you so much, sir. Now I request Dr. Ritvik Jaikar sir
Professor and Head of Department Surgery, to felicitate our next guest, Dr. Santosh Kulkarni sir, a very renowned ophthalmologist from Kurudwadi, Solapur, by presenting a tulsi as a token of gratitude and respect. Thank you very much, sir. Now I request Deputy Dean Dr. Ritvik Jaikar sir to felicitate our next guest, Dr. Chandubai Dedia sir, founder Dehangan Jeevan Dan Samaj Seva Sanstha, Solapur, by presenting a tulsi as a token of gratitude and respect. I also request Jaikar sir to kindly give us a brief introduction about contributions of Dr. Chandubai Dedia sir. Thank you. Good evening to all of you. डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्यनगरी सोहळ्यामध्ये लहाने सरांचं मी स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीनं. तसेच व्यासपीठावरील डॉक्टर कुलकर्णी, अभय देवाणजी, माझे सहकारी डॉक्टर हांदळामठ आणि ऑफकोर्स चंदूबाई देडिया, आपण सर्वांचं स्वागत. एक छोटं काम मला आयोजकांनी दिलं. चंदूबाई देडियांचं फक्त इंट्रोडक्शन करून द्या, आणि हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या महाविद्यालयाला स्थापना होऊन 60 वर्ष झाली. आपण हिरक महोत्सवी वर्ष साजरा करतोय, आणि मी आपल्या सर्वांना अभिमानानं सांगू इच्छितो, आपलं महाविद्यालय स्थापन झाल्यापासून आपल्या महाविद्यालयाच्या बॉडीज ज्या असतात एनाटॉमी डिपार्टमेंटला, त्या अविरतपणे सप्लाय करण्याचं महान कार्य कोणताही मोबदला न घेता माणुसकीच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्याचं डिसेक्शन करता यावं, त्यातून शिकता यावं, असं महान कार्य चंदूबाई देडियांची जीवनदान देहदान संस्था गेली 60 वर्ष अविरतपणे करते आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट मी या ठिकाणी विशद करू इच्छितो. कोणताही मोबदला ते स्वीकारत नाहीत, आणि याच्या पलीकडे जाऊन दधीची जीवनदान संस्था आणि जीवनदान अंगदान समाजसेवी संस्था या दोन्ही संस्था आता अलीकडे आपण पाहिलं असेल 13 ऑगस्टला आपण फार मोठी रॅली काढतो कन्सर्न विथ ऑर्गन डोनेशन, आणि या ऑर्गन डोनेशनच्या रॅलीमध्ये त्यांचा सहभाग बघण्यासारखा असतो. त्यांचं वय सध्या आहे 75 वर्षे चे तरुण आहेत ते, असं माझं म्हणणं आहे. आणि ते पूर्ण अंगभर अवयवदानाचे शर्ट घालून येतात, ते त्या दिंडीमध्ये सहभागी होतात, आणि लोकांना अवयवदान करण्याबद्दल त्यांचं मनापासूनचं त्यांचं अपेक्षा स्वतःच्या वर्तणुकीतून सिद्ध करतात. त्यांच्या अथक प्रयत्नामुळं आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये आपण 14 ऑर्गन्सचं डोनेशन करू शकलो. लाईव्ह ऑर्गन डोनेशन्स वी हॅव डन फॉर 14 नीडेड पेशंट्स हु आर स्टील अलाइव्ह. त्याच्यामध्ये हृदय आहे, किडनीज आहेत, यकृत आहे, पँक्रियाज आहे, लंग्स आहेत, कॉर्नियाज आहेत. ब्रेन डेड पेशंटची 2 अवयवदान आपण केलेली आहेत, आणि ग्रीन कॉरिडॉर करून ती अवयव ते ऑर्गन्स दिल्ली, मुंबई, मद्रास या ठिकाणी पोहोचली, पुण्यामध्ये पोहोचली, आणि त्या 14 लोकांना जीवनदान मिळालेलं आहे. त्यामुळं आपल्या हिरक महोत्सवी समारंभाच्या वेळी त्यांची आठवण करणं ही जबाबदारी माझी आहे, कारण मी आपल्या संस्थेच्या ऑर्गन डोनेशन कमिटीचा प्रमुख समन्वयक या नात्यानं माझं हे कर्तव्य ठरतं. आणि चंदूबाई देडियांबद्दल सगळ्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. एक सच्चा समाजसेवक, रुग्णांसाठी काम करणारी, निस्पृहपणे काम करणारी व्यक्ती, कोणताही स्वतःचा त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही उद्देश नाही आहे. अवयवदान हे सोडून डेड बॉडीज पण आपल्या हॉस्पिटलला देणे यासाठी ते रेग्युलरली लोकांना प्रबोधन करतात, फॉर्म्स भरून घेतात, आम्हाला येऊन भेटतात. मला इवन ॲनाटॉमीचे
HOD असतील त्यांना पण माहिती आहे. आमच्या 2-3 महिन्यांना आमच्या मीटिंग्स होतात, ते आम्हाला इन्स्ट्रक्शन्स सांगतात. आणि आजपर्यंत आपल्या महाविद्यालया डेड बॉडीची कधीही कमतरता झालेली नाही. आणि आपण इतर महाविद्यालयांना बॉडीज देतो, ही खूप अभिमानाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू अ डेड बॉडी इन मेडिकल कॉलेज. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. तुम्ही बाकीच्या ठिकाणी चौकशी करू शकता. आणि हे महान काम करत असतानाच एक सच्चा नागरिक आणि एक सजग नागरिक, रुग्णसेवेची कोणतीही गोष्ट सिव्हिलमध्ये त्यांना खटकली की ते एक पत्र लिहितात, पत्र अधिष्ठातांना, साधं पत्र. आणि आपल्या इथे पत्राची दखल घेतली जाते, त्याची इन्क्वायरी केली जाते. मग ते रुग्णांना औषधं मिळत नसतील, एखादं इन्व्हेस्टिगेशन अवेलेबल नसेल, मग त्यांना आपण बोलवतो, सांगतो हे काही दिवसामध्ये होईल, हा प्रॉब्लेम आहे, लवकर करा असं ते म्हणतात. म्हणजे ही इज व्हेरी क्यूट इन ऑब्झर्विंग द सर्व्हिसेस दॅट आर बिंग इम्पार्टेड टू आवर पेशंट्स. तर मी आपल्या संस्थेच्या वतीनं अधिष्ठाता सरांना विनंती करतो की एक मिनिट, त्याच्या अगोदर मी काय करतो, मी देडिया साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. देडिया साहेब या. व्यासपीठावरील मान्यवर, ऑडियन्स समोर बसलेला, देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी सध्या या संस्थेचे अध्यक्ष श्री वल्लभ करकमकर, सचिव अनिल पाटील, आमचे कार्यकर्ते उदय आळणकर हे बरोबर आलेले आहेत, समोर बसलेले आहेत. जयकर सरांनी परिचय जो करून दिला, मला वाटते की मलाच माझा परिचय नाही, माझ्यापेक्षा जास्त परिचय त्यांना आहे माझा. एवढा मोठा परिचय त्यांनी करून दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला आज इथं बोलवलं, इन्व्हाइट केलं, सन्मान दिला, त्याबद्दलही आभार मानतो. गेले काही दिवस वृत्तपत्रातून आरोग्यनगरी संदर्भाच्या बातम्या येत आहेत, आम्ही वाचतो. एवढा मोठा 60 वर्षाचा हिरक महोत्सव चाललेला आहे सोलापूरमध्ये, बातम्यांनाच फक्त आम्हाला माहिती मिळत होती. आज इथं आल्यावर शुभमने आमचा गेटवर सत्कार केला. तिथून इथे येईपर्यंत, सोडेपर्यंत सर्व आम्हाला दाखवलं. मला वाटते की त्यांचे जे धडपड आहे, तळमळ आहे, जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी, ती निश्चितपणे होईल. एवढं मोठं त्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सोलापूरच्या इतिहासात मी गेली 50 वर्ष सोलापुरात आहे. सोलापूरच्या इतिहासामध्ये असं प्रदर्शन आजतागायत तरी भरलेलं नाही. मी आमच्या संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती दाद देण्यासारखी आहे. त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे स्वप्न आहे जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी, त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. शुभमनी त्यांचं स्वप्न असं आहे की त्यांचा हा पहिला प्रयत्न आहे आणि दरवर्षी ते असा प्रयत्न करणार आहे आरोग्य जागरूकतेचा. तर त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. इलेक्ट्रो 23 वर्षापूर्वी सुरू झाला होता, आज कुठल्या कुठं पोहोचलेला आहे. आज पहिलंच फाउंडेशन इतकं चांगलं तुम्ही केलेलं आहे की दरवर्षी तुम्ही असं जागरूकता आणत जाणार, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे जागरूकतेच्या दृष्टीने खूप मोठं काम होणार आहे, जे आजच्या काळात खूप आवश्यक आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो.
आता जो उल्लेख झालेला आहे देहदान, नेत्रदान किंवा अवयवदान संदर्भातला, त्या संदर्भात ही देहांगदान संस्था काम करते. देहांगदान संस्था काय काम करते याची माहिती होणं थोडं आवश्यक आहे, कारण तुम्ही स्टुडंट्स आहे, तुम्हाला ही माहिती नसेल. जयकर सरांना संपूर्ण माहिती आहे, पूर्ण त्याने स्कॅनिंगच केलं आहे इथं त्या संस्थेच्या. इथं ही संस्था 2010 स्थापन झाली. बिफोर दॅट 1964 to 2010 संस्थेच्या स्थापनाच्या आधी काय स्थिती होती, संस्थेनंतर काय स्थिती झाली, याचा थोडक्यात मी तुम्हाला आढावा घेणार आहे. 1964 साली 60 वर्षाचा तुम्ही आढावा घेत आहे. हा 60 वर्षाचा असेल, 64 to टुडे. 1964 साली मेडिकल कॉलेज स्थापन झालं. पहिली बॉडी मेडिकल कॉलेजला केव्हा मिळाली? इथं एवढे लोक जमलेले आहेत. कॅन एनीबडी टेल? जयकर सर हे सिनियर आहेत. 64 साली मेडिकल कॉलेज स्थापन झालं. 79ला आफ्टर 15 इयर्स पहिली बॉडी मिळाली, 15 वर्षानंतर. 1979 to 2010 ज्या वर्षी आमची संस्था स्थापन झाली, 79 to 2010 31 वर्षामध्ये, टोटल 31 वर्षामध्ये फक्त 6 बॉडीज मिळाल्या. ओनली 6 बॉडीज. 2010 मध्ये देहांगदान संस्था स्थापन झाली. पहिल्याच वर्षी आम्ही म्हणजे संस्थेने जे काम केलं त्याचं एवढं मोठं फलित झालं की पहिल्या वर्षी एका वर्षामध्ये 12 बॉडीज मिळाल्या. 12. मेडिकल कॉलेजची रिक्वायरमेंट होती 12 बॉडीजची, 100ची त्यावेळेला कॅपॅसिटी होती. 12 बॉडीज पहिल्याच वर्षी आम्ही दिल्या. त्याच्यानंतर हा आलेख वाढतच गेला. याच्या आधी स्थिती अशी होती की बॉडी मिळत नव्हत्या, म्हणून बाहेरून बॉडी आयात कराव्या लागत होत्या. 5-5 लाख रुपये देऊन एक बॉडी इथं आणली जात होती. 2015 मध्ये बॉडीज मिळाल्या. वैशंपायन मेडिकल कॉलेजला 26 बॉडीज मिळाल्या. 26. 4 वर्षातच डबलच्या वर गेला. फक्त ह्या मेडिकल कॉलेजला नाही आहे, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजही सुरू झालं होतं. त्यांनासुद्धा पहिल्या वर्षी 12 आणि दुसऱ्या दिवशी 27 बॉडीज मिळाल्या. दोन्ही मेडिकल कॉलेजला मिळून 26 आणि 27. हा चढता आलेख आहे. हे कम्पॅरेटिव्ह 2010 आणि आधी आणि नंतर हे सांगितलं. आता 2010 नंतर 15चा मी आढावा घेतलेला आहे. नंतर हा आलेख वाढत गेलेला आहे. बॉडीज आता पहिला आयात कराव्या लागत होत्या, आता इथनं बाहेर बॉडीज जाऊ लागलेल्या आहेत, निर्यात होत आहेत. हे एक अचिव्हमेंट त्याच्यामधलं आहे. आणि आता 2015 ते टुडे मी म्हटलं तुम्हाला, मला वाटतं की मी सांगायच्या आधीच जयकर सरांनी जे सांगितलेलं आहे ते सर्व त्याच्यामध्ये आम्ही जे केलेलं आहे त्याचं फलित हे ऐकून, त्यांच्या तोंडातून आमच्या संस्थेचं कौतुक ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. तुम्ही आमचा हा सत्कार नाही केला, पण जे कौतुक केलं संस्थेचं, हा आमच्यासाठी खूप मोठा सत्कार आहे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. या अचिव्हमेंटमध्ये टीमवर्क, आमची जी संस्था आहे त्याच्यामध्ये जे अगदी आम्ही सिनियर्स लोक आहेत, सर्वची आमची टीम आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहेच. एकटा माणूस एवढा अचिव्हमेंट नाही करू शकत. त्यामुळे माझे सर्व सहकारी, आम्ही सर्व सहकारी, त्या टीमवर्कचं हे फलित निश्चितपणे टीमवर्कचं फलित आहे. याच्या पलीकडे जाऊन आम्हाला हे टार्गेट अचीव करता आले नसते. आम्हाला जे सहकार्य मिळालं, ज्याला म्हणूया सिंहाचा वाटा म्हणूया, हत्तीचा वाटा म्हणूया, PR कुलकर्णी जे अनॉटॉमी डिपार्टमेंटचे हेड होते, त्यांचं आम्हाला इतकं सहकार्य लाभलं. राऊंड दी क्लॉक 24 तासात 365 डेज कधीही फोन करा,
कारण बॉडी डोनेशन काही वेळ नसतं, 24 आवर्सचे 65 डेज, साप्ताहिक सुट्टी वगैरे नसतं. त्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं. फोन केला की सर्व व्यवस्था होऊन जायची आणि त्याच्यामुळे ही अचिव्हमेंट आम्हाला करता आली. त्याच्यानंतर बेग सर आले, त्यांनी आम्हाला दिलं आणि यांची सर्व टीम जयकर वगैरे देवदान समिती होती, सर्वांचंच आम्हाला सहकार्य अगदी मनापासून मी म्हणतो म्हणाला. अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर गोसाई मॅडम ॲनाटॉमी हेड आहेत, त्यांचं रायते मॅडम डीन होत्या, त्यांचंही आम्हाला सहकार्य खूप चांगलं मिळतं. आता याच्यातली एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही आहे, ह्या संस्थेचं जे काम आहे, आम्ही लोकांना प्रबोधन करताना सांगतो की फक्त तुम्ही एक फोन कॉल करा. संस्थेची पत्रकं असतात, आमचे नंबर्स असतात, तुम्ही एक फोन कॉल करा. बाकीची सर्व संपूर्ण प्रक्रिया देहदान नेत्रदान आम्ही करतो. फक्त एक फोन कॉल करा. आमची संस्था संपूर्णपणे याच्यामध्ये काम करते. दुसरं, आता बॉडी डोनेशनच्या आणि आय डोनेशनच्या बाबतीत इतकी जागृती केलेली आहे की लोक परस्परसुद्धा बॉडी डोनेशन आणि नेत्रदान करू लागलेले आहेत. काउन्सिलिंगचा जो भाग सुरुवातीला आम्हाला होता तो सुरुवातीला आत्ता बरंच कमी झाला आहे. खूप मोठी जागृती देहदान नेत्रदानच्या बाबतीत आलेली आहे. अवदानच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्या बाबतीतही जागृत आलेली आहे. परंतु आमचा अचिव्हमेंट जसं आयात निर्यात देहदानमध्ये आहे, नेत्रदानच्या बाबतीत लहाने सर भरपूर बोलतील, त्यांच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ते नेत्रदानच्या बाबतीत बोलतात. परंतु डिमांड भरपूर वाढू लागलेली आहे, नेत्रदानही भरपूर होऊ लागलेलं आहे. परंतु डिमांड आणि सप्लाय याची गॅप मोठी होऊन जात नाही. पण नेत्रदान तरीही सोलापूरमध्ये खूप चांगलं होऊ लागलेलं आहे, हे मला इथं सांगावंसं वाटतं. एक अचिव्हमेंट आणि नंतर संपवतो मी तुम्हाला. एक अचिव्हमेंट अशी आहे की सुरुवातीला आपलं कुठलंही म्हटलं तर काम करायचं अर्थबळ लागतं. आम्ही लोकांकडे डोनेशनसाठी जात होतो. गेली 8 वर्ष आम्ही लोकांकडे डोनेशनसाठी गेलेलो नाही. लोक स्वतःहूनच येतात, हे आमचे एवढे पैसे घ्या, तुम्हाला कुठं खर्च करायचे तिथं खर्च करा. म्हणजे आम्हाला जसं बॉडी डोनेशन नेत्रदानचं केलेलं आहे, पैशाची अडचण नाही आहे. लोक स्वतःहून आम्हाला इथं डोनेशन देतात. त्याच्यामध्ये एक आम्हाला थोडासा इथं खास उल्लेख करावासा वाटतो. आमचे एक सहकारी अरुण गोटे होते, ते 7 वर्ष अध्यक्ष होते दिव्यांगदान संस्थेचे. दुर्दैवाने त्यांना कोरोना पिरियडमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांना आमच्याकडून हिरावून नेला. या संस्थेने जे एवढी उंची गाठली त्याच्यामध्ये अरुण गोटे यांचा मी म्हणतो की सिंहाचा नाही हत्तीचा वाटा होता. त्यांची आठवण आजही आम्हाला डोळे पाणवतात. खरं म्हटलं म्हणजे आम्ही पुरस्कार सत्कार स्वीकारत नाही, जयकर सरांनी म्हटलं. परंतु या निमित्ताने लोकांना संस्थेची माहिती व्हावी, कामाची माहिती व्हावी, देहदान नेत्रदान अवयदान करण्याची प्रेरणा व्हावी, यासाठी हे व्यासपीठ आम्हाला ज्या वेळेला मिळतं तोच आमचा खूप मोठा याच्यामध्ये सत्कार असतो. या ठिकाणी आम्हाला बोलावलं, शुभमनी खूप आमची सरबराई केली, सत्कार केला, सन्मान दिला, आम्हाला इथं व्यासपीठ दिलं, आमचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. आपणही सर्वांनी ऐकून घेतली. मला तर खास लहाने सर इथं आहेत त्याचा आनंद आहे. लोकल लोकांना आम्ही सांगू शकतो, बाहेरच्या लोकांना संस्थेची माहिती देण्याची संधी आम्हाला मिळते. ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. Thank you very much, sir. I heartily request the symbol of women empowerment of Dr. VMGMC Solapur, Dr. Savaskar ma'am, Professor and Head of Department Pediatric, and Dr. Tirankar ma'am, Professor and Head of Department Obstetrics and Gynecology, to kindly come upon stage. Now I request Dr. Savaskar ma'am and Dr. Tirankar ma'am to felicitate our next guest, Shri Abhay Diwanji sir, Editor-in-Chief, Sakal Newspaper, Solapur.
by presenting a tulsi as a token of gratitude and respect. Thank you very much, ma'am. Now, to proceed on to the remaining part of the event, I would like to call upon Latika and Dhananjay to take the podium. धन्यवाद सुमिता आणि लबिबा. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी ज्यांनी 1,62,000हून अधिक लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी दिली, ज्यांचा MBBS जीवनाचा कठीण प्रवास आजही आपल्याला प्रेरणा देतो, असे लातूरचे भूमिपुत्र पद्मश्री प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तातेराव लाणे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. या कॉलेजचे डीन आणि माझे मित्र डॉक्टर सुधीर देशमुख, माझा दुसरा मित्र अभय दिवानजी, सगळे डिग्निटरीज आणि प्राध्यापक जे डायसवर आहेत ते, खाली बसलेले सगळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे मला आज बोलण्याचा काही विषय दिला नाही, पण आता येतात जयकर सर म्हटले की मुलांना आणि काही जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी डोळ्याबद्दल बोलावं. मला सुरुवातीला असं सांगायचं आहे, मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा माझी आणि विद्यार्थ्यांची भेट झाली आणि त्यांनी मला हा सर्व जे काही करायचं ते समजावून सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर मी एकदम चमकलो. मी त्यांना सांगितलं हे सोलापूरमध्ये होणं शक्य नाही, याला खूप खर्च येणार आणि ह्या खर्च एवढा आपण कुठून जमवायचा, आणि 1-1.5 कोटीचा खर्च असेल. आणि त्यानंतर मग मी आज इथे आलो आणि तेव्हा जे त्यांनी मला आराखडा सांगितला होता की सर्व अवयव उभे करायचे आहेत, म्हणजे फुफ्फुस उभं करायचं आहे, हृदय उभं करायचं आहे, ब्रेन उभा करायचा आहे. आणि पाहिल्यानंतर FMT पाहिल्यानंतर असं मला वाटलं की असं आरोग्य प्रदर्शन पुन्हा मी आत्तापर्यंत पाहिलं नाही आणि पुन्हाही होणे शक्य नाही. तर यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाचं मी मनापासून कौतुक करतो. मी भेट देत असताना आणखी एक गोष्ट पाहिली की सर्व विद्यार्थी ज्यांना जी जागा दिली आहे त्या जागेवर उभे आहेत. हे प्रदर्शन सकाळी सुरू झालं आहे, संध्याकाळी 7:30पर्यंत विद्यार्थी उभे आहेत. यावरून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की आपली मुलं हे किती हार्डवर्क करू शकतात आणि ते हार्डवर्क जे आहे ते नीटमध्ये तर करतातच, पण त्याच्यानंतरही त्यांची जी हार्डवर्क करण्याची सवय आहे ही कमी होत नाही. आता त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे, निश्चित होईल. उद्याला तुमच्यात जे काही निश्चित तुम्हाला नंबर पाहिजे तो नक्की येईल. नंबरच यावा असं मला वाटत नाही. तर जे कोणी वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाहतायत त्यांना मला सांगायचं आहे की यामध्ये जे विविधता आहे, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व अवयव, सगळे आजार आणि त्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी एकत्र घडवून आणल्या आहेत आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान, म्हणजे कुठलंही असं पुस्तक त्यांनी ठेवलं नाही की ज्या पुस्तकातलं ज्ञान सर्वांच्यापर्यंत घेऊन गेले नाहीत. आणि म्हणून मला वाटतं की हे
अगदी वर्ल्ड विक्रम आहे आणि तो निश्चित होईल. हे 60व्या वर्ष आहे आणि 60व्या वर्षामध्ये जे तुम्ही केलं आहे, एखाद्या कॉलेजसाठी जे विद्यार्थ्यांनी डिव्होशन केलं आहे, त्या सर्वच बॅचचं फर्स्ट इयरपासून ते थर्ड इयरपर्यंतच्या 4th इयरपर्यंतच्या बॅचेस, तसेच आपले सगळे रेसिडेंट डॉक्टर्स, आणखी टीचर्स. आज आपण पाहतो की सर्व टीचर्सचा यामध्ये सहभाग आहे. अधिष्ठाता जेव्हा एखादी गोष्ट करायची असते तेव्हा त्यांचं बरंचसं सहकार्य लागतं. आणि जयकर सर यांची मेहनत, यामुळे तुम्ही हे सर्व यशस्वी करू शकलात. मी त्यांना येतो म्हणून सांगितलं होतं आणि मी निश्चित येणार होतो. यामध्ये जो माझा विषय आहे तसा तो कठीण विषय आहे की डोळ्याबद्दल तसं सांगणं कठीण आहे. तर यामध्ये विद्यार्थी जे नाही आहेत त्यांनी जरा हात वर करा. जे विद्यार्थी नाही आहेत, स्टुडंट नसलेले, हां फार जास्त नाही आहेत, हां तरी आहेत. तर डोळा एक असा अवयव आहे की तुमच्या सर्वांना माहिती आहे की यामध्ये 82% ज्ञान डोळ्याने मिळतं. आणि मग आपण आज डोळ्याचं काय करत आहोत, तर आपण जी आपल्या गावाकडे एक म्हण आहे, आपण आपल्या डोळ्याचं मात्र करत आहोत. मात्र म्हणजे काय? जी गोष्ट कामामध्ये वापरतो ती वापरून वापरून नुकसान करणे. कुठलाही अवयव किती वापरावा याला एक मर्यादा असते. आपल्याकडे एक मोठा माणूस आला आहे, त्याचं नाव आहे मोबाईल. आणि आपण सर्वजण मोबाईलचे गुलाम झालो आहे. थोडे दिवसानंतर आपण सर्वजण जेव्हा चलू तेव्हा आपली आता सर्वांची मान वर आहे, थोडे दिवसांनी ती मान खाली होणार. आपण वर बघून चालायचं बंद केलं आहे, बाजूच्या माणसाला बघायचं बंद केलं आहे. आपण आपलं कुठेही चाललो ते असं मोबाईल बघत जातो. आणि त्यामुळे आपल्या ज्या सर्वायकलचे जे काही 7 व्हर्टेब्रे आहेत, तर आपल्याकडे जसं डार्विनचा सिद्धांत आहे की तुम्ही आता सर्व लावलं तिथे की माणसाच्या पुढे हळूहळू बदल होत जातो. आता आपली जी काही पुढची पिढी येईल ती खाली मान घालून येईल, मग त्यांना वाकवायची गरज पडणार नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांनी हा मोबाईल नावाचा मनुष्य गरजेपुरता वापरावा. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असतो. तो लाईट आपल्या जेव्हा डोळ्यात जातो तर आपले डोळे कोरडे होतात. कोरडे झाल्यानंतर आपले जे काही आपण म्हणूया की जो मध्ये प्युपिल असतो, जे स्टुडंट आहेत त्यांना सांगतो, हे प्युपिल आपण जेव्हा पाहतो त्या लाईटने कन्स्ट्रिक्ट होतं आणि ते लहान आकुंचन पावल्यामुळे तो जो मसल आहे आपला स्पिंक्टर प्युपिली याचा स्पाझम होतो. आपण एखादा हात असा धरला, किती तास धरू शकतो? 20 मिनटं, 30 मिनटं. तुम्ही तो स्पिंक्टर प्युपिली मिनिमम तुमचा स्क्रीन टाईम 10 तास आहे. 10 तास तो स्पिंक्टर प्युपिली तुमचा कन्स्ट्रिक्ट होऊन बसला आहे. तो काय काम करेल? आणि म्हणून याला आपला आराम द्यायची गरज आहे. आपण मोबाईलवर गेम खेळतो. जेव्हा गेम खेळतो तेव्हा डाट असतात, सगळे डाट. हे डाट जेव्हा आपल्या डोक्यात जातात तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, कारण आपला मेंदू डाटनी पाहत असतो. आणि असा संभ्रम कसा होतो पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतो. आपण आतापर्यंत डे ड्रीम ऐकलं होतं, डे ड्रीम. आता जे मोबाईलचा ज्यांचा स्क्रीन टाईम 6 तासच्या वर आहे त्यांना एक एक्सपेरिमेंट देतो मी उद्याचा. तुम्ही डोळे बंद करा दिवसा. तुम्ही तुमचा मेंदू वेकंट ठेवू शकत नाही. तुम्हाला त्या मेंदूमध्ये जे तुम्ही त्या मोबाईलमध्ये बघितलं दिसायला लागतं. त्याचं कारण असं आहे की सारखे सारखे रिप्लेसेस ब्रेनमध्ये गेल्यामुळे तुम्हाला तुमचा मेंदू वेकंट ठेवता येत नाही. आणि जर आपण मेंदूला असं सारखं काम लावलं तर आपला इंटेलिजन्स कमी होतो. आणि म्हणून हा जो इंटेलिजन्स कमी होतो आहे त्याचं कारण आहे
की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा स्क्रीन टाईम वापरत आहोत आणि गरज नसताना तो वापरू नका. लहान मुलं असतील आपल्याजवळची, जे नातेवाईक बसले त्यांना सांगायचं आहे 6 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. आपल्याकडे काय झालं आहे की मूल समजा आपल्याला नातेवाईकांना सांगतो सिरियल बघू देत नसेल, काय करतो आपण, त्याला मोबाईल देतो आणि आपण सिरियल बघतो. मूल समजा जेवत नसेल त्याला मोबाईल देतो आणि मग त्याला जीव घालतो. मूल आपल्याला काही जीव देत नसेल त्याला मोबाईल देतो आणि आपण जेवण करतो. मूल एखाद्या वेळेस रडत असेल त्याला मोबाईल देतो आणि आपण आपले कामं करतो. म्हणजे काय करतोय आपण, त्या मुलाचे डोळे कोरडे करतोय, त्याला चष्म्याचे नंबर आपण पाहताय की मायनस नंबरची वाढ जी नेहमी होते त्याच्यापेक्षा आता जवळपास दुपटीने त्याची वाढ होत आहे. आणि ही वाढ कमी करायची असेल तर हा मोबाईल 6 वर्षापर्यंत मुलांना रडलं. आपल्या काळामध्ये कुठे होता, आपण झालो ना मोठे, तर 6 वर्षापर्यंत हा देऊ नये. 6 ते 12मध्ये तो 1 तास द्यावा, 12 ते पुढे 2 तास द्यावा. कुठल्याही माणसाने 2 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाईम वापरू नये, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण असं केलं तर निश्चित आपला जो इंटेलिजन्स आहे तो शाबूत राहील, ड्राय आय होणार नाहीत आणि स्पाझम होऊन मायोपिया होणार नाही. पूर्वी आपण पाहत होतो की 20 वर्षानंतर चष्म्याचा नंबर लागत नव्हता, पण आता 20 वर्षानंतर चष्म्याचा नंबर लागतो. त्याहीपेक्षा मी असं पाहिलं की 40 वर्षानंतरही चष्म्याचा नंबर आता लागायला लागला आहे. म्हणून हा जो आपल्याकडे आलेला आहे मोबाईल, हे एक मोठं संकट आहे. जसं तुम्ही आरोग्याची सगळी माहिती सर्वांना देता, तसं या मोबाईल नावाच्या माणसाची माहिती देत असताना स्वतः मोबाईल वापरायचं कमी केल्याशिवाय देऊ नका. हे लक्षात नसतात, तुम्ही दुसऱ्याला सांगाल आणि स्वतः मोबाईल फार वापराल, हे करणं चुकीचं आहे. आता आपण डोळ्याचाच विचार केला तर ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये खूप मोठ्या अशा आता नवीन घडामोडी डेव्हलपमेंट झाल्या आहेत. मग काय झाल्या आहेत की आज आपल्याकडे जे शोध लागले आहेत, या शोधामध्ये काही आजार जर सोडले, आपल्याकडे बुबुळाचे आजार होतात. आजपर्यंत जसं आता सांगितलं की आपल्याकडे आपण डोळे दान करतो, त्यावेळेस आपण एक बुबुळ म्हणजे एका माणसाने 2 बुबुळ द्यायचे, ते आपण बदलायचो. आता तसं होत नाही. एक बुबुळ पुढचा भाग बदलायला, एक बुबुळ तोच बुबुळ मागचा भाग बदलायला, म्हणजे त्या बुबुळाचे आपण मधून 2 भाग करतो आणि 2 वेगळ्या पेशंटला वापरतो. म्हणजे एक माणसाने डोळे दिले तर 4 माणसाला विजन येते. असे एक नवीन आता तंत्रज्ञान निर्माण झाले. त्याचबरोबर आता आपण पाहतो की चष्म्याचे नंबर काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे लेसर आला किंवा त्याचा आता वेगवेगळे आणखी लेसर येत गेले, ज्यामुळे आपण फेमटो नावाचा माणूस आला. हे सगळी जी माणसं आहेत तर यांनी आपला चष्म्याचा नंबर कमी करण्याची नवीन पद्धती निर्माण झाल्या. आज आपण पाहतोय की काचबिंदूमुळे जे नजर जाते ती परत येत नाही. पण आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत की कुठल्या जीनमुळे हा काचबिंदू होतो असे जीन आपण आज आयसोलेट करत आहोत. आणि हे जे आयसोलेटेड जीन आहेत, यापूर्वी या जीनची किंमत खूप असायची, इट वॉज व्हेरी कॉस्टली. पण आता ह्या कॉस्ट कमी झाल्या आहेत, जीन तपासाची कॉस्ट कमी झाली आहे. आणि म्हणून पुढे चालून जसं एखादं आपलं मोटार असतं ना, मोटारमधला एखादा पार्ट निघून गेला तर आपण त्या दुकानात जातो, तो पार्ट घेतो आणि त्या मोटारला लावतो, मोटार नॉर्मल नवीन होऊन चालायला लागतं. तसंच आपल्या माणसाच्या शरीरामधले जेव्हा पार्ट जातील तर तिथं तो जीन जाईल आणि तो जीन रिपेअर करेल त्या सगळ्या पार्टला आणि पुन्हा तो पहिल्यासारखा काम करेल. म्हणजे आज यामध्ये खूप मोठं असं संशोधन झालं आहे. आपण बायोनिक आय ऐकलं असेल. बायोनिक आय म्हणजे काय? बायोनिक आय असं आहे की यामध्ये ज्यांना डोळा नाही अशा लोकांना डोळा बसवला जातो आणि आपले जे ऑक्सिपिटल कॉर्टेक्स आहेत त्यांना इलेक्ट्रॉननी जोडलं जातं. ते जोडल्यानंतर आज बायोनिक आय हा लाईट चमकलेला आपला बिंदू मान्य करतो. आणि जर असा लाईट चमकलेला मान्य करतो तर आपलं संशोधन हे आता योग्य दिशेने चाललं आहे की थोडे वर्षांनी आपण जे अंध झाले आहेत त्यांना किती देऊ शकू, म्हणजे
आपण जे बाहेरून देतो आपल्याच्या कॅमेऱ्याने जे त्यांना पाठवतोय संदेश, हे संदेश घ्यायची आपल्या मेंदूला सवय नाही, पण ही सवय लावली जाते. आपण आता पाहतोय की नवीन चष्मा आला, या चष्म्याच्या बाजूला कॅमेरा आला. जे अंध आहेत त्यांना हा चष्मा लावला तर पुढचा माणूस काय आहे हा तो चष्मा त्यांना सांगतो. खड्डा आहे का, रस्ता आहे का, उजवीकडे काय आहे, डावीकडे काय आहे, आणि त्याला सर्व गायडन्स त्यांच्या कानामध्ये देण्याचं काम तो करत असतो. आणि ही जी नवीन आता चष्मा आलेला आहे सर्व अंध बांधवांच्यासाठी, त्यामुळे त्यांची बरीचशी सोय झालेली आहे. आपण आता बघतोय की मोतीबिंदूमुळे मोठी सुधारणा झाली आहे. की यापूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यास मोठा चष्मा लावावा लागायचा, आता जवळचा चष्मा लागतो. पण आता यापुढे असं झालं आहे की ऑपरेशन नंतर जवळचा किंवा दूरचा चष्मा लागतच नाही. तर बिना चष्म्याचं ऑपरेशन करता येणं शक्य झालं आहे. हे मधुमेहामध्ये पूर्वी शक्य नव्हतं, पण ते आता करता येतं. आणि म्हणून आपण जे आता प्रगती ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये केली आहे, ही प्रगती खूप मोठी प्रगती झालेली आहे. इव्हन मधुमेहामध्ये आपण पाहतो की अंधत्व खूप मोठ्या प्रमाणात मधुमेहामध्ये येत असतं. आपल्याकडे मधुमेहाला आपण सगळेजण, डायबिटीजला आपण खूप चांगलं सांभाळतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला जेव्हा मधुमेह होतो तर तेव्हा आपण सगळेजण म्हणजे गोड खातो, जिलेबी खातो, त्याच्यानंतर गुलाबजामुन खातो आणि अर्धी गोळी जास्त खातो. मला सांगा, असं करून तो मधुमेह कमी कसा होईल? मधुमेहामध्ये डोळे, किडनी किंवा हृदय जाण्याचं कारण आहे की अनियमित साखर वर जाणे आणि खाली येणे. आणि माझ्याबरोबर एकदा आमचे मित्र जे संचालक होते माझ्याबरोबर, तर ते आम्ही एका लग्नाला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आईस्क्रीम आलं, त्यांनी ते घेतलं. मी म्हणलं, अहो सर तुम्हाला डायबिटीज आहे. ते म्हणले, तुला झालं आहे का? म्हणलं हो. कधी झालं आहे? म्हणलं 2 वर्ष झाले. तुझं नवीन आहे म्हटले. माझं 30 वर्षापूर्वी झालं आहे मला, मी खाऊ शकतो. मला सांगा की एक MD MA झालेला मनुष्य हा जर डायबिटीजमध्ये असा बोलत असेल, तर आपल्याकडे तुम्हाला सांगतो की 4 डायबिटीज जर एकत्र बसले त्याच्यातला एक अंधा असतो. 4 डायबिटीज एकत्र बसले त्यातला एक अंधा असतो. 4 डायबिटीज एकत्र बसले त्यातला एकाला किडनी खराब झालेली असते. का होतं हे सगळं? कारण त्याचं असं आहे की आपण आपल्या मधुमेह झाला की साखर खायचं. आणखी एक अतिशय सुंदर गोष्ट तुम्ही आरोग्यामध्ये मांडणं गरजेचं आहे की गुळाचा चहा प्यावा. गुळाचा चहा पिल्याने हे डायबिटीजमध्ये ह्याचा काही फरक पडत नाही. मला सांगा, गुळामध्ये गोड नाही आहे का? गुळाचा चहा हे सध्या मधुमेहामध्ये डोळे खराब करण्याचं आणि किडनी खराब करण्याचं मुख्य कारण आहे. गुळाचा चहा आयुर्वेदामध्ये किंवा दुसऱ्या पाठीमध्ये सांगितलं आहे, आजार नसताना, मधुमेह असताना गुळाचा चहा पिणं काही योग्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा कुठलेही गोड पदार्थ आपण ते खाल्ले नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला जेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती असेल की मी जेव्हा पद्मश्री झालो तेव्हा बरेच जण मला भाषण करायला बोलवायचे. मी आहे लातूरचा, मुंबईतले लोक हुशार असतात सगळे. आणि मग ते वसंत व्याख्यानमालेत मला बोलावलं. मी नाही, मी काही येऊ शकणार नाही, कारण तुमचा विषय वेगळा आहे, मला काय येणार आहे. जसा त्यांनी मला डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून डोळ्याचा विषय दिला, मला बोलता येतो. ते म्हणाले, हां भाव खात आहे, गावाकडचा आहे. म्हणजे मला एखादा विषय येत नसेल तर मी भाव का खावा? आणि मला येत नाही हे सांगणं काही चुकीचं आहे का? पण ते लगेच हां खेडेगावातला आहे. आणि पुन्हा शेवटी म्हणताना घाटी आहे. अरे पण घाटी जरी असलो तरी माणूस आहे ना. पण मी ठरवलं ठीक आहे, जाऊ द्या, भाषण करायला जाऊ. मी गेलो, तिथे असेच 200-300 लोक बसले होते. पहिलं भाषण हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले असा, इकडे येऊन जेव्हा पहिल्यांदा बोलता ना तेव्हा ट्रेमर्स येतात, पाय हालतात, हात हालतात. मी तसंच 30 मिनिटाचं भाषण पद्मश्री झाल्यानंतर करून टाकलं. आणि केल्यानंतर खुश झालो. 30 मिनटं बोललो, आनंद झाला मला आणि बसलो जाऊन. खाली बसणाऱ्या माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि वरच्यांचा वेगळा असतो. खालून एक आजी उठली आणि तिने मला चिठ्ठी लिहून दिली. काय म्हटली ती? नेहमीसाठी डोळे कसे चांगले ठेवायचे. तर मी उठून उत्तर दिलं, छान प्रश्न आहे. आता हे म्हणायला नाही पाहिजे, ह्याच्यापुढे असं म्हणू नका,
प्रश्नाला कधी छान म्हणायचं नाही. हां म्हणला हो, तुम्ही म्हणलं आपल्या डोळ्यामध्ये नैसर्गिक आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि ह्याला अश्रू असं म्हणतात, ह्याच्यात अन्न असतं, हे डोळ्याला जातं, आपलं काही करावं लागत नाही, अश्रू आपल्या डोळ्याची जन्मभर काळजी घेतात. खालून मला म्हटली, मग तू पद्मश्री कशाला झालास म्हणून, तुला येत नाही तर. आता मला सांगा ह्याच्यासाठी झालं का, तर मग मला काहीतरी उत्तर द्यावं लागलं आणि मी उत्तर देऊन टाकलं. हो आजी म्हणलं बरोबर आहे, तुम्ही काय करा म्हणलं, सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. सुंदर गोष्ट आहे एवढं सांगून निघालो. दुसऱ्या दिवशी नवाकाळ पेपरनी बातमी छापली, माझ्या आयुष्यातली पहिली बातमी. काय छापली, थंड पाण्याने डोळे धुवावे, पद्मश्री तात्याराव लहाने. मला खूप आनंद झाला. मोठी बातमी, पहिलं पान फाडलं, लावलं, त्याच्यात खाली लिहिलं तर त्यांचा हा मोबाईल नंबर. 2-4 दिवसानंतर दुपारी 2 नंतर फोन यायला सुरू झाले, तुम्ही तात्याराव लहाने का? म्हणलं हो. ते थंड पाण्याने डोळे धुवायला सांगितलं. म्हणलं हो सांगितलं. ते पाणी फ्रीजरमध्ये ठेवायचं का फ्रीजरच्या खाली ठेवायचं? तर मी म्हणलं कुठेही ठेवा. पुन्हा फोन यायचा, त्या पाण्याचं तापमान किती वापरायचं? मी म्हणलं जरा आपलं चुकलं. थोडे दिवसानंतर स्वप्न बघा आणि स्वप्न जगा नावाची दुसरी व्याख्यानमाला दादरला होती, त्यांनी बोलवायला आले. म्हणलं येतो दादरला. मी गेलो आणि भाषणाला उभं राहिलो. विचारलं, अरे ते वसंत व्याख्यानमालेत कोण कोण होतं, जसं तुम्हाला आता विचारलं. कारण आपल्याकडे सगळे म्हणून 400-500 मुलं आहेत, पण इथे येणारे 200च आहेत, ते बाकीचे येत नाहीत, कारण तितक्याच लोकांना जायची सवय असते. त्यांना विचारलं, अरे वसंत व्याख्यानमालेत कोण कोण होतं? सगळ्यांनीच हात वर केले आणि लगेच सुरू, हां साहेब आम्ही थंड पाण्याने डोळे धुतो ना. मी म्हणलं तसं नाही आहे, थोडंसं ते भाषण माझं चुकलं आहे, पहिलंच भाषण होतं, थोडं दुरुस्त करा. म्हटलं काय करायचं? म्हणलं मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. त्याचं त्यावेळेस तापमान कितीही असो, थंड असो किंवा गरम असो, पण हे थंड पाणी जरा बंद करा आणि मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बातमी आली, डॉक्टर लहानेंनी मत फिरवले, मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. आता हे जास्त सोपं आहे. मला वाटलं आता आपण खुश झालो, आता काही येणार नाही, विचारणार नाही कोणी. पुन्हा फोन यायचं, 2-3 दिवसानंतर सुरू झाले. तेव्हा त्यांनी तात्याराव लहाने म्हणायचंच बंद केलं, तुम्ही मुंबईच्या नळाचं पाणी का? म्हणलं हो. मग म्हणले ते नळाचं पाणी सप्प मारायचं का हळूहळू मारायचं? पुन्हा फोन करायचं, त्या नळाचं पाणी डोळे उघडे करून मारायचं का डोळे बंद करून मारायचं? मला सांगा, सप्प पाणी जर डोळे उघडे करून मारलं तर कसं होईल डोळ्याचं? पण हे असे खूप प्रश्न असतात. आणि मग त्याच्यानंतर मी शिकलो की इथं उभं राहिल्यानंतर भाषण चुकू द्यायचं नाही, कारण असा काही प्रश्न म्हणजे असं काही बोलायचंच नाही की ज्याच्यामुळे खालचे उठून मला विचारायला सुरू करतील. आणि मग हळूहळू लोकांना जे पाहिजे ते आपण बोलत गेलो. बऱ्याचशा वेळेस मला आज्या आणखी फार महत्त्वाचा प्रश्न विचारतात की नाताचे डोळे जे आहेत ते चांगले कसे ठेवायचे. आणि त्याच्यासाठी मग मी सांगत असतो की बाबा आपला जो डोळा आहे हा डोळा बघतो फक्त, पण इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करतात. तुम्हालाही माहीत आहे की सायकल असते, आणि मी सांगतो की तुम्ही अजीवनसत्व जर मुबलक दिलं तर त्याचा नाताचा डोळा तुमचा चांगला राहील. आणि तुम्ही काय करा, गाजराचा रस किंवा गाजर, पपई, शेवग्याच्या शेंगा त्यांना द्या, म्हणजे लेकरू चांगलं दिसेल त्याला. हे जेव्हा भाषण मी केलं त्याच्यानंतर मला कळालं की मी फार मोठी चूक केली आहे. का? कारण मी सोपं काय सांगितलं, गाजराचा रस. गाजर घरी गेल्यानंतर आज्या त्याच्या लेकराला गाजराचा रस, गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराची भाजी देतात आणि ते असं गाजरासारखं फुगतं. कारण आपल्याकडं अतिशयोक्ती करायची सवय आहे. आणि म्हणून मी सांगायला सुरू केलं, गाजर थोडं आठवड्यातनं एकदा, पपई 2 फोडी आठवड्यातनं एकदा, शेवग्याच्या शेंगा मी सांगायचं आता बंद केलं. तुम्ही लक्षात ठेवा का? कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक येतात, एक आजी घेऊन आली शेवग्याच्या शेंगा हातात, ती म्हणली हा शेवग्याच्या शेंगा खातच नाही. अगं म्हणलं तो कच्च्या शेंगा खायला काय तो शेळी आहे का? हा ना, त्याला तू त्या शेंगा भाजी करून खाऊ घाल.
आणि मग तेव्हापासून मी विचार केला की शेवग्याच्या शेंगा आपण कच्च्या का भाजी केलेल्या हे सांगत नाही, आणि म्हणून भाजी केलेल्या शेंगा लहान लेकरू असेल तर तिखट न टाकता त्याला ओरपायला लावा, त्याच्यामुळं आपले डोळे चांगले राहतात. लहान लहान गोष्टी आहेत, फार मोठ्या गोष्टी नाहीत, पण जर आपण या शिकल्या तर आपलं आयुष्य निश्चित चांगलं राहतं. दुसरं, तुम्ही सगळे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, अभ्यास करा. अभ्यास करताना एकच गोष्ट सांगतो, आपण सध्या एका मिनिटामध्ये 40 ते 45 शब्द वाचतो, आणि गायटन समजा किंवा कुठलं एखादं पुस्तक वाचत असताना जेव्हा आपण पुस्तकाच्या शेवटी येतो, जिथं थोडंफार आपलं समजून किंवा इम्प्रेशन लिहिलं असतं तिथपर्यंत ते मागं वाचून वाचून आपला मेंदू थकलेला असतो. पण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपला जो मेंदू आहे, आपले डोळे आहेत त्याच्यावरून स्लाईड झालेले असतात, तो शब्द पुन्हा वाचायची गरज नसते. आणि म्हणून हे जे बिनाकामाचं मटेरियल दिलेलं असतं ऑथरने, ते जरा फास्ट वाचा, आणि शेवटच्या क्षणाला जिथं तुम्हाला नीट समजावून सांगितलं आहे तिथं वेळ द्या. तिथपर्यंत वेळ देऊन तिथं असं तुम्ही केलं तर जवळपास तुम्ही 400 शब्द एका मिनिटाला वाचू शकता. 400 शब्द, कारण आपण स्लाईड जेव्हा करतो तेव्हा ते आपण आपल्या मेंदूमध्ये गेलेलं असतं, त्याच्यात काही नाही आपला कळतं. म्हणून जेव्हा काही नाही कळतं तेव्हा पुढे जा आणि जिथं आहे तिथं वेळ द्या. तसं केलं तर मग आपला मेंदू ते चांगलं ॲक्सेप्ट करतो. आणि हार्डवर्कशिवाय, बघा नेहमी लक्षात ठेवा, एक दिवस नाही, आयुष्यभर हार्डवर्कशिवाय आपला काही पर्याय नाही. आणि पेशंट हा आपला देव आहे असं समजून जर आपण वागलो तर आपल्याला निश्चितच आनंद होतो. आता शेवटचं माझा भाषणाचा वेळ संपला आहे. आता ह्या पोराने जे केलं आहे, मला असं वाटत नाही की एकमेव द्वितीय असं जर आपण म्हणतो ना, आपण जेव्हा आनंदमय अलंकार मराठी ज्यांनी शिकला असेल तेव्हा आईसारखी मायाळू आईच, दुसऱ्याला उपमा देता येत नाही, तसं या आरोग्याचं प्रदर्शनासारखं हेच आरोग्य प्रदर्शन, ह्याला दुसऱ्याची उपमा देता येत नाही. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी हे केलं त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानू. हा प्रयोग मी माझ्या भाषणाच्या शेवटी नेहमी करतो, तुम्ही कधी ऐकलं असेल तर बघा. तुम्ही सगळे डॉक्टर आहात ना, आता आपल्याला टाळ्या वाजवायला कोण उद्युक्त करतं सांगा? हात, हृदय, आणि मी तुम्हाला ॲक्सिडेंटली वाजवायला सांगितल्या. हे बघा, जेव्हा तुम्ही ॲक्सिडेंटली टाळ्या वाजवतो त्यावेळेस आपल्या मेंदूचं जे ठेवण आहे, नेहमीची ठेवण आहे ना, त्याची कंडिशनिंग म्हणूया, कंडिशनिंग जी मेंदूची आहे ती कंडिशनिंगप्रमाणे आपण टाळ्या वाजवतो. कशा वाजवतो? हे बघा, जे इथल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, तिकडच्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत ते कशी माणसं आहेत हे तुम्हाला पुढे सांगतो. ज्यांनी वाजवल्या तर त्याच्यामध्ये हे बघा, हे काही लोक आहेत ना, हे हात असे बोट खाली उगच वाजवायला सांगितलं. काही जणांनी अशा वाजवल्या आणि काही जणांनी अशा वाजवल्या. आता ज्यांनी वाजवल्या नाहीत हे त्यांचे दोन गोष्टी आहेत. एक, त्यांना आयुष्यामध्ये रस नाही, किंवा त्यांना आयुष्य जगत असताना आयुष्यातला कुठला रस घ्यायचा नाही. म्हणजे काय म्हणायचं, ही माणसं आयुष्यासाठी निरस आहेत, निरस, चांगलं वाईट काही त्यांना नको आहे, टाळ्या न वाजवणारी माणसं. आता ज्यांनी असं खाली केले बोट तर त्यांना आयुष्यभर खालीच जायचं, वर जायचं, प्रगती नको असणारी ही माणसं आहेत. ज्याने अशा वाजवल्या, तुम्ही आता मुलगीचं बघितलं ना, दुसऱ्याला दोष, म्हणजे आईने वेळेवर उठवलं नाही म्हणून माझा अभ्यास झाला नाही, बापाने लक्ष दिलं नाही म्हणून अभ्यास झाला नाही, जन्मभर दुसऱ्याला दोष देणारी माणसं अशा टाळ्या वाजवतात. आणि जे अशा टाळ्या वाजवतात त्यांना फक्त एकच असतं, मला उंच जायचं आहे, मला यश मिळवायचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या मुलांच्यासाठी सगळ्यांनी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा, जोरात 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 टाळ्या वाजवा. थँक्यू. आता हा कुठे गेलाय आपला करणारा पोरगा, कुठं आहे? ये. हां, चल. एक माणूस किती मेहनत करू शकतो
एक माणूस सगळ्यांना एकत्र कसा आणू शकतो, एक माणसाने जर ध्येय केलं तर तो काहीही करू शकतो, त्याचं हे उदाहरण. याच्यासाठी हात वर रे, पुन्हा हात खाली करतात, जोरात वाजल्या पाहिजे. थँक्यू. त्याचबरोबर आपले जे सगळे टीचर्स आहेत, ज्यांनी तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच घेऊन बरोबर एवढं मोठं काम केलं, त्या सगळ्यांसाठीही आता आपण शेवटच्या एकदा टाळ्या वाजवूया, हात वर करू. मी बघतो, मला दिसतंय कोण वाजवत नाही, कोण वाजवते. थँक्यू. आता विज्ञानाच्या पलीकडे एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. आपण पाहिलं कोविडमध्ये ऑक्सिजन नव्हता, आपण व्यायाम कोणी करतच नाही, कारण आपण बघितलं सुरुवातीच्या टाळ्या उगा अशा अशा वाजवल्या. मी वाजवा म्हणल्या जोड्याने वाजवल्या. आपण जेव्हा हात असा करतो फुफ्सावरचं आपलं प्रेशर निघतं, यू नो दॅट. आणि भातं असतं ना असं, तसं भातं आपलं फुफ्फुस जोराजोरात आकुंचन प्रसरण पावतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये दुप्पट वेगाने ऑक्सिजन जातो, 20% 40%. आपण दिवसभर व्यायाम नाही केल्यामुळे आपल्याकडे कार्बन डायऑक्साईडचा माणूस तिथं बसलेला असतो. जर ऑक्सिजन गेला तर आपल्या पेशीला तो जाऊन भेटल्यानंतर ती टवटवीत होते आणि तिचं आयुष्य वाढतं. तर हे जे तुम्ही टाळ्या वाजवल्या, हात वर करून जर आपण 1 मिनिट टाळ्या वाजवल्या तर योगामध्ये आणि इतर ह्याच्यात सायन्समध्ये असं म्हणतात की तुमचं आयुष्य 1 दिवसाने वाढतं. किती दिवसांनी? तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या मी, म्हणजे तुमचं आयुष्य 3 दिवसांनी वाढलं आहे. 4थ्या दिवसांनी वाढून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं व्यक्त करतो. आता मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कृतिका सुंदाळे हिला आमंत्रित करते की तिने त्याचे मनोगत व्यक्त करावे. Good evening everyone. Arogya Nagri, which means City of Health, it represents our vision of a community where the well-being and health of its residents are paramount. In today's fast world, where stress and lifestyle-related diseases are on the rise, it is more crucial than ever to think of our health and take proactive steps towards a healthier lifestyle. This event has tried its best to bring together healthcare professionals, organizations, and individuals who are passionate about promoting good health and well-being. It serves as a platform for education, awareness, and access to healthcare services for all. Arogya Nagri has tried out to break down all the barriers and to ensure that quality healthcare reaches every member of our community. Arogya Nagri is not just about physical health. It recognizes the importance of mental health and social well-being as well. Because we understand that true health is more than just about the absence of illness. Today's topic of healthy gut practice has motivated us to live a healthy lifestyle because the road to health is paved with good intestine, proper sleep schedule, and daily exercise. I would like to conclude by saying, let's build wellness rather than treat disease. Thank you everyone. धन्यवाद कृतिका. काही नाती नावापुरती असतात, काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं आणि काही नात्यांना नाव नसतं. आपल्या माणसाचे आभार मानायचे नसते, कारण त्यांचं एक हृदयातच गाव असतं. कारण त्यांचं एक हृदयातच गाव असतं. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर, व्यासपीठावरील सर्व अतिथी यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि आमच्या विनंतीस मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिले, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते म्हणजे विद्यार्थी वर्ग. आपण हा कार्यक्रम शांततेत संपन्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आता मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आपलं राष्ट्रगीत वंदे मातरम याकरता उभे राहावे. राष्ट्रीय गीत.
शीतला सस्यश्यामला मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्। धन्यवाद. Now, with the permission of all the dignitaries on the dais, I would like to conclude this evening.